हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 2 मधला सेकंड क्वेश्चन. या क्वेश्चनला सुद्धा आपल्याला मार्क आहेत 1. बघूया कसे आहेत क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 2a. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि त्याचा हायपोटेनस आहे 2a. Measure of each angle in an equilateral triangle equal to 60 degree. इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणजे सगळ्या साईड सेम आहेत, म्हणजेच त्याचे मेजर ऑफ द अँगलसुद्धा सेम आहेत आणि ते 180 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री angle. Opposite sides of 60 degree angle equal to in the root 3/2 into hypotenuse. आपला hypotenuse काय आहे त्यांनी सांगितलेला आहे 2a आहे. मग in the root 3/2 into 2a म्हणजे 2 कट होतील, काय राहिला a, म्हणजे therefore opposite side of 60 degree angle equal to in the root 3a किंवा a in the root 3. दोन्हींपैकी कोणताही आन्सर लिहा चालेल. हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन द रूट 3a और a इन द रूट 3. तुम्हाला पाहायचं असेल तर दाखवते क्वेश्चनचा आन्सर कसे किंवा क्वेश्चन आपल्याला काय इन्फॉर्मेशन देतो किंवा काय विचारतो आहे. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे आणि त्यांनी आपल्याला आन्सर विचारलेलं आहे. म्हणजे काय आहे, इकडची जी आपली साईड आहे ती आहे ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून ही पण 2a येणार आहे असं आपण पकडूया. पण आत्ता इथं त्यांनी काय वाक्य सांगितलं, हायपोटेनस 2a आहे आणि आपल्याला काय शोधायची आहे, हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे ही शोधायची आहे. 2a म्हणजे इथे a, इथे 2a, म्हणजे हा जर a तर मग हा जो आहे 2a, म्हणजे हा किती आला 90 आला 2a. आणि म्हणून मग आपण म्हणालो की ही 30-60 आहे, ही 60 आहे, ही ही 60 आहे, ही 30 आहे. काय गेलेला आहे, हाईट गेलेली आहे, म्हणजे ती काय करते, बायसेक्ट करते, म्हणजे किती झाले 30 झाले आणि हा 60च राहिला. 60च्या समोरची ही साईड आहे, अपोजिट साईड ही आहे, म्हणजे ही काय येईल इन द रूट 3/2 इंटू हायपोटेनस. मग हायपोटेनस आपला 2a आहे. 2a इंटू इन द रूट 3/2 काय राहिला a इन द रूट 3. आलं लक्षात तुमच्या? काय लिहायचं आहे, कसा हा प्रश्न सोडवायचा आहे, तुम्ही एकदा हा प्रश्न सोडवून बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ सरळ लिहू आन्सर काढू शकता आहेत, अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री अँगल आणि हे सगळं. पण तुम्हाला माहीत असेल आन्सर तेव्हाच तुम्ही इतक्या सहजपणे आणि पटापट या प्रश्नाचं उत्तर लिहू शकाल. कारण हे कमीत कमी एवढं तरी लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे मग आपल्याला आन्सर कळणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे 2 मधला. डू साईड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल, गिव्ह रिझन. आपल्याला सांगितलेलं साईड्स त्याच्या एक आहे 7, एक आहे 24, एक आहे 25 आणि त्यांनी सांगितलेलं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. रिझन द्यायचं आहे. राईट अँगल ट्रायंगलचा आपला थेरम काय आहे किंवा पायथागोरस थेरमनी कसं सांगतो आपण, तर हायपोटेनसचा स्क्वेअर हा बाकीच्या उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअर एवढा असतो. मग आपल्याला कन्व्हर्स
पायथागोरस थेरम वापरून आपण प्रूफ करू शकतो की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मोठी साईड कोणती आहे? 25 आहे, म्हणून आपण घेतलं 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर 49 प्लस 576 625 म्हणजेच काय झाली आपली 25 बरोबर आलेला आहे. आणि म्हणून आपण म्हटलं देअरफॉर side of 3 square equal to side of 1 square plus side of 2 square. That is a right angle triangle by converse Pythagoras theorem. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. एवढंच सोडवून दाखवायचं आणि त्याच्यावरनं लिहायचे वाक्य की म्हणूनच आपण म्हणू बाय कन्वर्स पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगल आहे. प्रॉब्लेम सेट 2 मधला सेकंड क्वेश्चनमधला थर्ड क्वेश्चन बघूया आता आपण. फाइंड द लेंथ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. लेंथ ऑफ अ डायगोनल काढायचा आहे आपल्याला आणि रेक्टँगलला एक साईड आहे 11, एक साईड आहे 60. ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल इज 11 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 60 सेंटीमीटर. Angles of a rectangle is 90 degree. Therefore, diagonal square is equal to breadth square plus length square by Pythagoras theorem. 11 square plus 60 square 121 plus 3600 means आला 3721 आणि ह्याचा आपण स्क्वेअर रूट काढल्यानंतर आन्सर येतं 61 सेंटीमीटर. देअरफॉर डायगोनल इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. सांगितलेले राईट अँगल ट्रायंगल आहे, एक साईड 9 आहे, एक साईड 12 आहे, हायपोटेनस काढायचा आहे. मग आपण लिहिलं इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू S1 प्लस means S1 square plus S2 square by Pythagoras theorem. 9 square plus 12 square means 81 plus 144. आन्सर आला 225. 225 15चा स्क्वेअर आहे म्हणून आपण लिहिलं देअरफॉर हायपोटेनस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला. अ साइड ऑफ एन आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इज हायपोटेनस. काय सांगितलेलं आहे? आयसोसेलेस ट्रायंगल्स आहे. आयसोसेलेस ट्रायंगल्स आहे म्हणजे त्याच्या दोन्ही साईड्सच्या आहेत त्या कशा आहेत तर सेम आहेत. आयसोसेलेस ट्रायंगल्स आहे. मग त्याला आपण एस पकडूया किंवा एक्स पकडूया आपण त्याला आणि आपल्याला हायपोटेनस काढायला सांगितलेला आहे. काय आहे आपला कुठला लागणार आहे आपल्याला थेरम? आपण लावणार आहोत पायथागोरसचा थेरम. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. कारण काय आहे तर आयसोसेलेस ट्रायंगल सांगितलेलं आहे म्हणून. म्हणजेच काय झालं हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. नंबर दिला असता तर आपण नंबर भरला असता. नंबर दिलेला नाही, आपण नंबर नाही टाकू शकत आहोत म्हणून आपण लिहिणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. प्लस केल्यावरती आन्सर आलं 2x स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर. आता आपण स्क्वेअर रूट काढून टाकत तर काय झालं हायपोटेनस इक्वल टू एक्स स्क्वेअरचा आला एक्स कारण स्क्वेअर रूट काढला म्हणून. या 2चा स्क्वेअर रूट काय आहे तर तो इन द रूट 2 येणार आहे म्हणून आपला आन्सर आलेलं आहे. देअरफॉर हायपोटेनस इज इक्वल टू एक्स इन द रूट 2. 6वा क्वेश्चन बघूया आपण. In triangle PQR, PQ is equal to in the root 8, QR is equal to in the root 5, PR is equal to in the root 3. Is triangle PQR a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे का हे प्रूफ करायचं आहे आणि मग 90 डिग्री कोणता येऊ शकणार आहे ते लिहायचं आहे. आपण लिहून घेतली इन्फॉर्मेशन सगळी आपल्याकडे जी आहे ती. पी क्यू इज इक्वल टू इन द रूट 8, क्यू आर इज इक्वल टू इन द रूट 5, पी आर इज इक्वल टू इन द रूट 3. ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल
देअरफॉर 90 डिग्री इज इक्वल टू व्हॉट. आता त्यांनी सांगितलेले राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजेच काय होणार आहे, पायथागोरस थेरमप्रमाणे आपण काय म्हणतो, नेहमी हायपोटेनसची जी साईड असते ती मोठी असते. म्हणून आपण इन द रूट 8 आपण समजा हायपोटेनस आहे, मग आपण लिहून घेतलं इन द रूट 5चा स्क्वेअर प्लस इन द रूट 3चा स्क्वेअर इक्वल टू इन द रूट 8चा स्क्वेअर. मग इन द रूट 5चा स्क्वेअर काय येईल तर 5 नंबर. मग 5 + 3 इज इक्वल टू 8 म्हणजे काय झालेलं आहे, ती साईड्स आपली आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग जर का आपण काय पकडलेलं आहे, इन द रूट 8 म्हणजे कोणती साईड आहे, PQ साईड आहे, म्हणजे तिच्या समोरच्या साईड जो आहे अपोजिट अँगल जो आहे तो आहे अँगल आर. मग आपण लिहिलं देअरफॉर PQ इज अ हायपोटेनस, अपोजिट अँगल ऑफ PQ इज अँगल आर, सो अँगल आर इज अ राईट अँगल और 90 डिग्री अँगल. तुम्ही काही वाक्य लिहू शकता. सो अँगल आर इज 90 डिग्री अँगल, किंवा तुम्ही लिहू शकता अँगल आर इज अ राईट अँगल.